नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनेल, ते म्हणजे पाटील हब. आणि आज आपण एका अतिशय महत्त्वाचा आणि सध्या संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. सध्या एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा आणि पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. येणाऱ्या काळात शाळा पुन्हा ऑनलाईन होणार का? तसेच देशामध्ये लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते का? अशा अनेक विषयांवर सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज आपण या विषयावरचा सविस्तर आढावा घेणार आहोत. काय वक्तव्य करण्यात आलंय, त्याचा अर्थ काय आहे आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्यात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. मित्रांनो, 12 मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत येथे एका कार्यक्रमामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला होता. त्या भाषणामध्ये त्यांनी नागरिकांना काही गोष्टी बाबत जागृत राहण्याचा आवाहन केलं. विशेषतः ऊर्जाबाबत, अनावश्यक प्रवास टाळणे, ऑनलाईन पद्धतीचा वापर वाढवणे आणि वर्क फ्रॉम होम किंवा व्हर्च्युअल माध्यमांना प्राधान्य देण्याबाबत त्यांनी भर दिला. बहुत फायदेमंद होगी. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्चुअल मीटिंग्स और वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. साथियों, सिर्फ ईंधन ही नहीं, खाने के तेल पर भी देश की बड़ी विदेशी मुद्रा खर्च होती. आता यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की जर देशामध्ये आर्थिक किंवा जागतिक परिस्थिती गंभीर झाली तर शाळा आणि कॉलेजेस ऑनलाईन पद्धतीने चालू शकतात का, असा प्रश्न निर्माण झाला. आता बघा, सध्या जगभरामध्ये काही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती, आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध सदृश्य वातावरण, व्यापारातील अडचण आणि ऊर्जा संसाधनावरील दबाव, वाढता दबाव याचा परिणाम अनेक देशांवर होताना आपण पाहतोय. भारतही त्यापासून पूर्णपणे वेगळा नाहीये. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि देशावर या गंभीर गोष्टींच्या समस्या निर्माण होत आहे. गॅस यासारख्या गोष्टींची किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही काळापूर्वी आपण अशा परिस्थितीचा अनुभव घेतलाय जेव्हा पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे आता सरकारकडून बचतीवर भर दिला जातोय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेस यासारख्या गोष्टींना काल सुरत येथे त्यांनी कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाष्य केलं. ऑनलाईन क्लासेस यासारख्या गोष्टींना प्राधान्य देण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला. याची चर्चा सर्वीकडे होते. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे अनावश्यक प्रवास कमी करणे. प्रवास कमी झाला तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये बचत होईल. त्याचबरोबर वेळ आणि खर्च दोन्हीही कमी होऊ शकतात. अनेक खाजगी कंपन्यांनी आधीच ऑनलाईन काम करण्याची पद्धत स्वीकारलेली, त्यामुळे भविष्यात काही क्षेत्रांमध्ये पुन्हा व्हर्च्युअल पद्धतीने प्राधान्य दिलं जाऊ शकतं, अशी शक्यता आता व्यक्त केली जाते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑनलाईन शिक्षण हा विषय पुन्हा चर्चेत आलाय. कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर अनुभव घेतला. काही विद्यार्थ्यांनी ही पद्धत काही विद्यार्थ्यांना सोयीची वाटली, तर अनेकांना प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन शिकणं अधिक प्रभावी वाटलं. याचं कारण असं होतं की शाळेमध्ये शिक्षकांशी थेट संवाद साधता येतो, मित्रांसोबत अभ्यास करता येतो आणि अभ्यासाचं वातावरण तयार होते. त्यामुळे पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळू शकतात. आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या सरकारकडून अधिकृत देशामध्ये लॉकडाऊन लागू होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली नाहीये.
तसेच शाळा ऑनलाईन होणार आहेत असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र ऊर्जा बचत, डिजिटल माध्यमांचा वापर आणि व्हर्च्युअल मीटिंग्स यावर मात्र भर दिला जातोय. भविष्यात परिस्थितीनुसार काही बदल होऊ शकतात अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहणं खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जातंय. अनेक शाळा आणि अनेक कॉलेजेस आता ऑनलाईन सुविधा, डिजिटल क्लासरूम आणि व्हर्च्युअल शिक्षणाचा वापर करत आहेत. त्यामुळे भविष्यात जर काही विशेष परिस्थिती निर्माण झाली तर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुन्हा वापरला जाऊ शकतो. मात्र याबाबत अंतिम निर्णय सरकार आणि शिक्षण विभाग परिस्थितीनुसार घेईल. आता मित्रांनो, हा विषय खरोखरच गंभीर आहे, कारण याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि पालकांच्या आर्थिक परिस्थितीवर आणि संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जर भविष्यात पुन्हा ऑनलाईन क्लासेस सुरू झाले तर तुम्ही त्याला समर्थन द्याल का? की तुम्हाला प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणं अधिक सोयीचं वाटतं? तुमचं मत मला नक्की कमेंट करा. आणि अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक, सरकारी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जवळ खाली दिलेला बेल आयकॉन प्रेस करा, ज्या अर्थी जे काही व्हिडिओ अपडेट केले जाईल त्याची सर्वात पहिले इन्फॉर्मेशन तुम्हाला कळवली जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.